पावसात आता करूया काकडीचे वडे. त्यासोबत पण चांगले लागले गरम गरम. उघडल्या उघडल्या अगदी सुगंध भारी येतोय. काय हवे? होय, मस्त सुगंध येतोय त्या बडी. तेजू बघ चम्मच फुगला. मग वडा फुगला की आपण पण खुश. चांगली झाली काय? एक नंबर झाले. होय ना? चिकन बघूनच समाधान होय नाही. होय. होय ना? नमस्कार, मी शांती श्रीकांत गजने आपल्या या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आता कशी गटारी जवळ येते आहे, आज गटारी स्पेशल मी ना कोंबडी वडे करून दाखवणार आहे. झणझणी जसं चिकन कोकणी पद्धतीने आणि भाजणीचे वडे, हा आजचा बेत आहे. सगळ्यात आधी आपण ना भाजणीच्या वड्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी साहित्य बघूया. इथे मी 1 किलो तांदूळ घेतलेत आहेत, 200 ग्राम ज्वारी, 200 ग्राम गहू, 50 ग्राम चणा डाळ, 50 ग्राम उडीद डाळ, 10 ग्राम मेथी, 10 ग्राम धने आणि 10 ग्राम बडीशेप एवढं साहित्य आहे बघा. आणि तांदूळ मी इथे ना धुवून स्वच्छ सुकवून घेतलेले आहे. आता आपण भाजणी तयार करून घेऊया. फक्त आपल्याला हे बघा तांदूळ, ज्वारी आणि गहू फक्त भाजायचे आहे. बाकीचे आपल्याला हे सगळे जिन्नस आपण भाजून घेऊया. कढई तापली आहे. आता आपल्याला ना ह्या डाळी भाजून घ्यायच्या आहेत. हे बघा चणा डाळ आणि हे उडीद डाळ. उडीद डाळ ना कपड्यात आपण स्वच्छ अशी पुसून घ्यायची. डाळी इथे भाजून घेतल्यात आहेत. हे बघा असा हलकासा रंग बदलायला पाहिजे फक्त. अशा भाजून घेतल्यात आहेत आणि एका चालणीत आपण असे काढायचे. बघा असे चालणीत ओतायचे. चालणीत ओतल्यामुळे कसं शेदवत नाही, पाणी सुटत नाही. ताटात असं ओतलात ना की कसं मग पाणी सुटतं म्हणून. आता आपल्याला ही मेथी हलकीशी अशी गरम करायची. मेथी पण इथे बघा अशी गरम झाली आहे. आता हे धणे आणि ही बडीशेप एकदम भाजायची. मेथी, धणे आणि बडीशेप हे वड्यात टाकल्यात ना, वड्याला कसा खमंगपणा चांगला येतो नाही हवे. हा, आणि सुगंध पण मस्त येतो. वड्याला चांगली चव येते. हे बघा असे गरम करून घेतलेले आहेत. हे बघा सगळे जिन्नस हे भाजलेले ना त्याच्या तांदळात मी ओतायचे. थंड झाल्यावर असे ओतायचे. आणि चांगलं असं मिक्स करायचं आहे आणि घरघंटीतनं दळून आणायची. आणि जरा सरसरीत असं दळून आणा. आज मी 1.5 किलो चिकन करणार आहे. 1.5 किलो चिकनसाठी साहित्य दाखवते तुम्हाला. आणि दळण दळायला दिलाय चक्कीत. आपण असं नाही करायचं आहे. आम्ही कसं हे व्हिडिओ दाखवायचं म्हणून लगेच असं दळायला दिलंय. तुम्ही कशी तयारी ही आधी करून ठेवायची. वड्याची भाजणी बिजणीचं पीठ ना दळून आधी ठेवायचं आणि ते दळलेलं पीठ ना राहतं चांगलं भाजणीचं. काय हवे? हा, महिनाभर पण चांगलं टिकतं नाही. चांगलं टिकतं पीठ. तसं आधी आपण तयारी करून ठेवायची. आम्ही आता कसं व्हिडिओ दाखवायचा म्हणून अशी तयारी लगेच करून दाखवली. 1.5 किलो चिकनसाठी ना वाटण तयार करूया. इथे मी कांदे घेतलेत आहेत हे बघा. आणि सुकं खोबरं घेतलंय. सुकं खोबरं भाजून ठेवलेलं होतं ना ते मी घेतलंय बघा भाजलेलं. असं भाजलेलं असलं की पटकन घेता येतं. कोथिंबीर, लसूण, आलं आणि मिरची. हे बघा कांदा इथे घेतलाय. कांद्याच्या थोडं कमी ना खोबरं घ्यायचंय आपल्याला. आता हा कांदा मी भाजून घेते. खोबरं काय भाजलेलं आहे. कढई तापली आहे बघा. आता आपल्याला ह्याच्यात ना कांदा भाजून घ्यायचा. खोबरं भाजलेलं नसेल ना तर आधी खोबरं भाजायचं. कांद्याच्या आधी खोबरं भाजायचं. जास्त रस्सा पाहिजे असेल ना तुम्हाला वाटण जास्त घ्यायचं म्हणजे रस्सा वाढतो. मग काय हवे? कांदा खोबरं जरा जास्त घ्यायचं. आता ह्याच्यात आपल्याला थोडंसं तेल ओतायचं आहे आणि कांदा भाजून घ्यायचा आहे. असं आपल्याला कांदा असा भाजून घ्यायचा आहे बघा. कसा भाजलाय बघा. करपवायचं नाही, करपट स्वाद लागतो मग काय हवे. आणि रंग पण बदलतो. असं असं हे खोबरं, सगळी लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर सगळं असं परतून घ्यायचं. मस्त वाटण तयार पाहिजे चांगलं काय हवे. तरच कशी चिकनला
किंवा कुठलाही तुम्ही व्हेज नॉनव्हेजचा पदार्थ बनवलात ना त्याला चव चांगली येते मग. होय. मसाला एकदम झणझणीत असेल तर मिरची घेऊ नका, मग अशी तिखट होतं ना हवे. होय. चांगलं असं परतून घेतलंय बघा. हे बघा, हे बघा, थंड करून आपण मिक्सरला लावून घ्यायचं, मग बारीक करून घ्यायचं चांगलं असं. हे वाटण मी करून घेतलंय. हे बघा, एकदम गंधासारखं नाही, थोडंसं जाडसर फक्त असं, तर चांगलं लागतं. हा मग चिकन इथे मी 1.5 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलंय. आणि फोडणीसाठी आपल्याला लसूण ही बघा बारीक अशी चेचून घेतली आहे, तमालपत्र, घरगुती आमचा हा गरम मसाला, हळद, लाल मसाला आणि हा चिकन मसाला घेतला आहे. चिकन मसाला आपण घ्यायचा म्हणजे चिकन पण चांगलं लागतं. जरा टोप ठेवला आहे तापत. आता आपण फोडणी देऊया. तेल टाकायचं आहे. चिकनला कसं थोडं तेल जरा जास्त टाकायचं आहे. तेल तापलं आहे. आता आपल्याला ह्याच्यात लसूण टाकायचे. हे बघा, लसूण बघा कशी चेचून घेतली आहे सालं काढून. लसूण लाल झाली की आता ह्याच्यात आपल्याला तमालपत्र टाकायचे आणि आग आपल्याला ना पूर्ण कमीच करायची. हा आता आपल्याला ह्याच्यात हळद टाकायची, गरम मसाला, हा लाल मसाला आणि चिकन मसाला. हे मसाले बघा असे चांगले परतून घ्यायचे. हा असे बघा करपले त्यात काय अजिबात नाही. आणि आता आपल्याला ह्याच्यात हे चिकन टाकायचं. चिकन असं चांगलं असं ढवळून घ्यायचं या मसाल्यात. हे बॉयलर चिकन आहे, त्याच्यामध्ये कसं हे शिजायला वेळ लागत नाही, लगेच शिजतं. हां. आणि गावठी असेल ना तर शिजायला जरा वेळ लागतो. हां, चिकन पण टाकलं ना फोडणीला, वड्याची तयारी करते मग तोपर्यंत. हां कर. कांदा किसून घेऊ ना. हा कांदा किसून असं चांगल्या मसाल्यात असं परतून घ्यायचं. आणि आता आपल्या ह्याच्यात पाणी ओतायचं. जरा पाणी दे. पाणी ओतल्यावर असं चांगलं ढवळून घ्यायचं. झाकण ठेवायचं आहे आणि कड काढून घ्यायचं आधी. हा आज भाजणीचे वडे करते ना, त्याच्यामुळे हे कांदा टाकून भाजणीचे वडे चांगले लागतात. ते काकडीचे वडे पण चांगले लागतात ना. हो चांगले दाखवले आहेत मी पण करून. ते या पावसात आता करूया काकडीचे वडे. हा चहासोबत पण चांगले लागतात, गरम गरम. हो, भोपळ्याचे पण, हो याचे पण, कोळाल्याचे पण. होय आपण केलेले. मग आणि वड्यात आपण ना कांदा असा किसूनच टाकायचा आहे, कापून नाही टाकायचा. कारण का फुगत नाही. एखादा जाड कांदा त्याच्यात आला ना वडे थापताना की मग तो वडा फुगत नाही. सर्व टिप्स मी सांगितलेल्या या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ स्किप करू नका. काय काय जण कसं व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि मग हे नाही टाकलं ते नाही टाकलं असं माझं होतं. होय की होय नाही? होय. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. बघा असं बारीक किसायचं एकदम कांदा, तुकडे अजिबात ठेवायचे नाही. हे बघा, चिकनला बघा असा कड आलाय. असा कड काढून घ्यायचा फक्त. म्हणजे ती चिकनच्या फोडीची चव आहे ना सगळ्या ह्या रश्श्यात उतरायला पाहिजे. हा नंतर आपल्याला हे आता हे वाटण टाकायचं आहे. वाटण टाकल्यावर असं हे ढवळून घ्यायचं. आपल्याला किती घट्ट किती पातळ आहे ना तसं आपण पाणी ओतायचं. अजून हे शिजायचं आहे ना, हे वड्याबरोबर पाहिजे आहे ना, म्हणून जरा रस्सा ठेवला आहे. आता शिजल्यावर ते आटेल आणखीन. आता आपल्याला ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं. असं ढवळून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आहे आणि चांगलं चिकन हे शिजवून घ्यायचं. मध्येच आपण जरा बघायचं. हा जास्त आपल्याला हे चिकन ना शिजवायचं नाही. म्हणजे का बॉयलरचं चिकन लगेच शिजतं ना, आणि जास्त शिजलं की चव लागत नाही चांगली. फुटलं की चिकन हा मऊ झालं ना की तेवढी हा. चव लागत नाही. असं कसं झालंय बघा. मस्त पीठ आणलंय दळून.
उघडल्या अगदी सुगंध भारी येतोय काय वे. होय मस्त सुगंध येतोय त्या बडीशेपचा धण्याचा हा मस्त सुगंध येतोय. थोडंसं सरसरीत जरा म्हणजे गव्हाच्या पिठासारखं एकदम गंधासारखं नाही, असं थोडं सरसरीत. आता मी हे 1.5 किलोचं पीठ तयार केलं आहे. हे बघा ह्याच्यातलं ना पीठ आपल्याला किती वडे करायचे आहे तेवढं पीठ आपल्याला घ्यायचं. असं घेतलेल्या सर्व साहित्यात ना 1.5 किलो भाजणी तयार झाली आहे. हां इथे मी हे 4 वाटे असं पीठ घेतलं आहे आणि इथे मी हे पाणी घेते. हे बघा त्याच्यात हा किसलेला कांदा टाकायचा आहे, किसूनच कांदा टाकायचा. त्याच्यात हे थोडंसं गूळ टाकायचं. हे बघा चव चांगली लागते. हा तुम्ही म्हणत असाल गोड होतात पण हा. तसं नाही. हा एकदम असे गोड होत नाहीत. झणझणीत तिखट चिकन बरोबर ना हां एकदम थोडेसे हलके असे गोड वडे खायला एकदम भारी लागतात. भारी हा. लागतात. होय आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे बघा. आणि हा कांदा आणि पाणी सगळं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. हे बघा कांदा चांगला शिजवून घेतलाय बघा. आणि हे मिश्रण आहे जवळजवळ 15 मिनिटं शिजवून घेतलंय म्हणजे कांदा हा. चांगला मऊ शिजायला हवा. हे बघा असं उतरल्यावर फक्त 2 मिनिटं असं ठेवायचं. एकदम कडकडीत गरम गरम असं ओतायचं नाही. आणि नंतर आपण हे पिठात आता ओतायचं. चांगलं असं मिक्स करायचं, पाणी ढवळून घ्यायचं आणि ओतायचं. मग तो कांदा खाली तळायला बसतो ना म्हणून. आधी सगळंच नाही ओतायचं, बघायचा अंदाज. हे बघा थोडं थोडं ओतायचं. कमी झालं तरी चालेल, लागलं तर पाणी घेता येतं काय. होय पण जास्त होतं कामा नये. हा हे बघा सगळं पाणी हे लागणार आहे मी घेतलेलं. चांगलं असं मिक्स करायचं आणि थंड झाल्यावर पीठ हे आपल्याला मळून घ्यायचं. एकदम गरम गरम कडकडीत हात नाही घालायचा. हे बघा आता थोडं थंड झालंय. आता आपण असं हे मळून घेऊया. आधी असं हलक्या हातीनं असं मळून घ्यायचं गरम असताना. हे बघा पीठ असं चांगलं मळून घ्यायचं. पीठ मग चांगलं मळलं ना की वडा पण फुलतो चांगला. मग नाही वे. हा आणि थापताना कडा फुटत पण नाही. हां आधी घट्टसरच मळायचं पीठ. एकदम पण पातळ करू नका, एकदम पाणी असं ओतू नका. वाटीचं प्रमाण जर आपण भरताना चुकलं ना तर. हे बघा नंतर कसं आपल्याला हे 10-15 मिनिटं पीठ ठेवायचं आहे ना, मग कसं पातळ होतं जास्त म्हणून. आणि तेल टाकायचं आहे आणि जळका निकारा ठेवायचा आहे चुलीतला. आणि हे पीठ आपल्याला ना 10 ते 15 मिनिटं असं मुरवत ठेवायचं. आणि हा आता मी निखारा टाकलेला आहे ना जळका, त्याचा सुगंध भारी म्हणजे वडे चांगले लागतात चवीला पण. हा कोळसा आहे ना काढून टाकायचा आहे. आणि ह्याच्यातलं असं थोडं थोडं आपल्याला हवं तसं पीठ घ्यायचं. बाकीचं पीठ असं झाकून ठेवायचं. थोडं हाताला असं तेल लावायचं आणि हे पीठ असं चांगलं मळून घ्यायचं. आणि पाहिजे तसे आपल्याला असे गोळे करायचे, जेवढा वडा आपल्याला पाहिजे ना तेवढा. हे बघा असं असा कागद घ्यायचा प्लास्टिकचा, केळीचं पान घेतला तरी पण चालेल. असं तेल लावायचं आहे आणि हा गोळा घ्यायचा आणि असं थापायचं आहे. बघा कसा पिठाच्या कशा कडा वगैरे फुटले नाही आहेत बघा. आता दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते. असं कागदाला असं तेल लावायचं आहे आणि अशी एक ताटली घ्यायची आहे प्लेन. आहे बघा आणि परत एक प्लास्टिकचा दुसरा कागद घ्यायचा असा आणि त्या कागदाला पण असं तेल लावायचं. एकदाच लावायचं, सारखं लावायला नाही लागत. हां असा एक गोळा घ्यायचा, तो असा ठेवायचा आणि हा तेल लावलेला कागद आहे ना तो असा ठेवायचा
आणि ही ताटली अशी ठेवायची बघा आणि प्रेस करायची, अशी दाबायची. कसा झालाय बघा वडा. होय, ही एकदम साधी सोपी पद्धत. हा, असा व्हिडिओ बघा तुम्ही आणि असे करून बघा. पटापट वडे होतात. कुठल्या कार्यालयाला वगैरे गेलात ना की असे वडे थापायचे. हे बघा, असा कागद काढायचा आणि होल पाडायचा. होल नाही पाडला तरी पण चालेल. हे बघा, हे वडे तळायला सुरुवात करूया. वड्याला बघा झारा पण लावला नाही आहे. झारा लावायच्या आधीच टम्म फुगला आहे काय हवे. होय, मस्त फुगलाय वडा. होय. पहिलाच वडा. होय, असं कसं झालंय बघा. कसा टम्म फुगलाय वडा बघा. असं तेल सगळं निथळून घ्यायचं. हा, सगळे वडे ना असेच फुगणार. होय. आई ज्या पद्धतीने दाखवले आहेत ना हे भाजणीचे वडे, तसे करून बघा. असे सगळे वडे करून घेते. सेजू बघ, टम्म फुगलाय. मग वडा फुगला की आपण पण खुश. काय हवे. होय, आणि ताटात वाढल्यावर कसं भरगच्च ताट दिसतं. नुसतं माणसं बघूनच खुश होतात. होय, सेजू आमचे वडे पण चांगले थापते. होय. फुगतात चांगले सेजूच्या हातचे वडे पण. तेल तापलं की आग आपली मिडियमच करायची. अशी जास्त आग मोठी असेल ना तर वडे करपतील, काळे होतात मग वडे आणि वडा आतमध्ये भाजत नाही मग चांगला. गॅसवरती करत असाल तर गॅसचा पण अंदाज घ्यायचा. हा, अंदाज तेल घ्यायचा. कितपत तापलंय असं तसे तळायचे. सर्व बाजून एकसमान थापून घ्यायचे. चिकन बघा कसं मस्त झालंय, झणझणीत. काय हवे. होय, कट पण मस्त आलाय. होय, सेजू बघ. मस्तच वाटतंय. हा, मग वड्याबरोबर अगदी भारी झालाय रस्सा पण. दे सेजू. आणि तुम्ही पण घ्या सगळ्यांनी. आपण आता काय घ्यायचं, घेऊयाचं. होय, घेऊया. अरे हे घे वडे. घे 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 बघ. चांगले झाले काय. एक नंबर झाले. होय ना. चिकन बघूनच समाधान नाही. होय होय. होय ना. चांगलं आहे. मस्तच. चांगलं आहे. हो. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ह्या गटारीला तुम्ही हा बेस नक्की करा. हा,